नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र मुळात जर वेगळेपण सिद्ध करतं ते त्याच्या पुरोगामी चळवळीतून, त्याच्या वैचारिक अशा भूमिकेतून, त्याच्या साहित्यिक सांस्कृतिक अशा परंपरेतून. ही जपण्यासाठी म्हणून आपण काय करतो हा अनेकदा प्रश्न तयार होतो. आपण मराठी म्हणून, महाराष्ट्रीय म्हणून अस्मितेचं राजकारण करतो, मात्र ही अस्मिता ज्या गोष्टींमध्ये दडली आहे ते वाचवण्यासाठी प्रयत्न करतो का, त्याचं जतन करतो का, हा मूळ प्रश्न तयार होतो. आणि त्यासाठी वेगवेगळ्या भूमिकेतून लोक काम करण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून हे साहित्य, ही संस्कृती, हा विचार हा जगावा, वाढावा. म्हणून या संदर्भात चर्चा करण्यासाठी म्हणून आपल्याबरोबर नितीश भारद्वाज सर आहेत. नितीशजी स्वतः खासदार राहिलेले आहेत आणि आध्यात्मिक सांस्कृतिक चळवळीचं एक अधिष्ठान असलेलं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. आपण त्यांच्याही चर्चा करणार आहोत. सर, खूप खूप स्वागत. नमस्कार. जेव्हा मी म्हणतो की महाराष्ट्रात साहित्याची एक चळवळ आहे, विचाराची चळवळ आहे, मुळात मग ते संत साहित्य असो किंवा आत्ताचं आध्यात्मिक साहित्य असो, त्या साहित्याला एक विचार आहे आणि मग तो नाट्यभूमीत दिसतो, कधी तो चित्रपटातून दिसतो. तर तुम्ही कलाकार म्हणून आणि महाराष्ट्राचे नागरिक म्हणून याकडे कसं बघता? नाही, महाराष्ट्राला केवळ संत परंपरेचं चा ठेवा नाही आहे. ही जी चळवळ आहे हे संत परंपरेतनं एक वेगळी चळवळ उभी राहिली. ज्योतिबा फुलांनी त्याच्यात आपला हातभार लावला, पण त्याच्याचबरोबर महिला सशक्तीकरणाचं पण एक त्याला एक अधिष्ठान आहे. त्यामुळे महाराष्ट्राला अधिष्ठानं वेगळी वेगळी आहेत. त्याच्यामध्ये समर्थ रामदास स्वामींचं पण योगदान आहे, शिवाजी महाराजांचं आणि मराठा हिस्ट्रीचं योगदान आहे. पण तसंच मला आठवतं हे सकाळ ग्रुपचंच एक छान पुस्तक आहे, गरजा महाराष्ट्र, है ना, ते माझ्याकडे आहे. इतकं सुंदर पुस्तक आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या पहिल्या राजवटीपासून, म्हणजे जे मौर्यन एम्पायर पडलं त्याच्यानंतर सातवाहन जे उभे राहिले तेव्हापासूनचा सगळा इतिहास त्याच्यामध्ये. त्यामुळे मी म्हणेन त्या पुस्तकामध्ये जे अधिष्ठान दिसतं ते सगळं अधिष्ठान महाराष्ट्राला आहे ना. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मी म्हणेन गीतेचं अधिष्ठान आहे, है की नाही. तसं एकनाथांच्या माध्यमातून म्हणेन मग सगळं म्हणजे विष्णूचं अधिष्ठान आहे. मग भारुडं आहेत त्याच्यामध्ये, कीर्तनं आहेत त्याच्यामध्ये. महाराष्ट्राला तशीच लोक चळवळीचंही अधिष्ठान आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, पुरोगामी तुम्ही शब्द वापरला, फार छान बोललात तुम्ही सुरुवातीला. पण पुरोगामी हा शब्द जो आहे तो मला असं वाटतं ज्या पद्धतीने आज मांडला जातो की पुरोगामी विचारधारा म्हणजे जी आपल्या प्राचीन भारताची परंपरा आणि अधिष्ठान आणि ठेवा याला सोडून जी विचारधारा आहे ती पुरोगामी आहे की काय, असा प्रश्न पडतो ह्या पुरोगामी लोकांकडे बघितल्यानंतर. आणि जिथे तुम्ही प्राचीन भारताच्या ठेव्याबद्दल किंवा अधिष्ठानाबद्दल बोलाल, वेद उपनिषद शिवाजी महाराज असं बोलाल, मग लगेच तुम्ही पुरोगामी नाही, तुम्ही बॅकवर्ड आहात. मग तुम्ही महाराष्ट्राला आणि देशाला मागे नेऊ इच्छिता. अहो, इतिहासाच्या पार्श्वभूमीत जाणं म्हणजे काय? मागे जाणं, ही तीच क्रिया आहे. त्यामुळे इतिहासामध्ये आपण प्रत्यंचा ओढतो की नाही, किंवा बंदूक चालवतो तो घोडा मागे जातो की नाही. जर तुम्हाला तुमचे विचार आणि तुमच्या समाजाला कुठेतरी भविष्यामध्ये चांगली दिशा द्यायची असेल तर थोडंसं मागे जायला पाहिजे. आणि मागे जाण्याची क्रिया म्हणजे इतिहास. मग इतिहासामधनं जे चांगलं आहे ते शिकायचं, ज्या चुका झाल्या आहेत त्याही शिकायच्या आणि त्या पुनरावृत्ती त्यांची नाही करायची. हा विचार करून, डोळे बंद करून, तो विचार करूनच मग बाण सोडतो ना आपण. अगदी खरं. त्यामुळे मागे जाण्याच्या त्या क्रियेला तुम्ही जर हे पुरोगामी नाही आहेत, हे म्हणजे अगदी भारताला दुसऱ्याच दिशेने नेऊन, भारत कुठल्या दिशेने चाललाय बघा ना. सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये एका बाजूनी चाललाय, पण आजची जेन झी जी आहे ती भरकटलेली दिसते. आजची जनरेशन, मला असं वाटतं की हे जे मोबाईलचं एक जे काय तंत्रज्ञान आलं हे 92, 93, 94 पासनं आलं, 95 पासनं आलं. म्हणजे माझ्याही हातात त्यावेळेला असा एवढा मोठा मोबाईल असायचा. पण त्याच्यानंतर हे 30 वर्षात जे विकसित झालंय त्याने आपल्या जीवनाला एकदम आजच्या जनरेशनला असं म्हणजे ओव्हरपॉवर करून टाकलेलं आहे. ते नसलं तर नेपाळमध्ये सरकार पडलं, हो की नाही. हो, इंटरनेट बंद केलं, बंद केलं, सरकारं पाडली, लोकांनी मारलं.
काही मंत्र्यांना. अगदी. म्हणजे असं इथंही व्हायची शक्यता आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं की हे नसलं तर आयुष्यच नाही. त्यामुळे ह्याच्यातनं काय लोक घेत आहेत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी मला असं वाटतं की आपला हा जो ठेवा आहे त्याच्याकडे परत जायचं असेल तर थोडं ह्यातनं बाहेर यायला पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञान हे इस्रोसाठी चांगलं आहे. आपल्याला ड्रोनच्या युद्धांमध्ये आपल्याला ड्रोन्स हवेत म्हणून ठीक आहे. पण हे आपल्या जेवढ्या करोडो लोकांच्या हातामध्ये आज मोबाईल आहे, मला त्या करोडो लोकांच्या हातामध्ये पुस्तकं का दिसत नाहीत? आज फ्लाईटमधने ट्रॅव्हल करताना, ट्रेन्समधनं ट्रॅव्हल करताना प्रत्येकजण हा असा मोबाईलमध्येच का बघत असतो? कोणाच्या हातात पुस्तकच दिसत नाही. खरं त्यामुळे मला असं वाटतं की जर आपला हा महाराष्ट्राला जो अमूल्य ठेवा जो दिलेला आहे या सगळ्या चळवळींनी आणि या सगळ्या मंडळींनी आणि थोर मंडळींनी त्याला जिवंत करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला पुस्तकांकडे जाणं आवश्यक आहे. आणि म्हणून ग्रंथालय यांचं महत्त्व आज धूळ खात पडली आहेत ग्रंथालयं. त्यामुळे त्यांचं महत्त्व पुन्हा वाढलं पाहिजे. पण मुळात आता ग्रंथालयांमध्ये जाणं म्हणजे आपण मागास आहोत असा एक पिढी जन्माला घालतोय आपण. म्हणजे त्या ग्रंथालयांमध्ये धूळ असते, तिथे मुळात पुस्तकांची योग्य निगा राखली जाते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्याबद्दलचा जो एक आदर असतो, त्यातला जे एक वातावरण असतं मंदिरासारखं, तिथे जावं आणि इथे शिकावं, समजून घ्यावं, मुळात ती मानसिकताच तयार होईल अशी परिस्थिती आपण ठेवत नाही. हो, आहे ना तसं. आता हे एशियाटिक सोसायटीची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये आम्ही का म्हणतोय की आम्हाला एशियाटिक सोसायटीला पुन्हा एकदा नवी दिशा द्यायची आहे. म्हणजे काय, एक मरगळ आलेली आहे, सगळी धूळ आलेली आहे, मरगळ आलेली आहे, कंप्लेसन्सी आलेली आहे, काही नवीन होत नाही. आणि मी ह्या नवीन जनरेशनवर फक्त टीका करत नाही आहे. त्यांच्यामध्ये अतिशय तल्लख बुद्धी आहे. पण त्या बुद्धीला, प्रत्येक जनरेशनला तल्लख बुद्धी असते, पण त्याला एक योग्य दिशा द्यावी लागते. त्यामुळे त्यासाठी त्या ग्रंथालयामध्ये तिथे ते धूळ खात पडलेलं जे ग्रंथालय आहे त्याला एकदा साफ केलं पाहिजे. त्याला त्याच्यामध्ये नवीन नवीन काहीतरी उपाययोजना अशा केल्या पाहिजेत. ते जे 3 लाखाहून जास्त तिथे जुनी रेअर पुस्तकं आहेत आणि संहिता आहेत, त्या संहितांचं डिजिटायझेशन झालं पाहिजे. त्याला एक मला तर असं वाटतं की एशियाटिक सोसायटीचे ते जे स्टेप्स आहेत ना अशा, त्या नुसत्या सेल्फी पॉईंट झाला आहे. मग आजच्या दृष्टीने काय काय होऊ शकतं त्याच्यामध्ये? लिटरेचर फेस्टिवल होऊ शकतो. मुंबईला का नाही लिटरेचर फेस्टिवल? जयपूरलाच का आहे? एका याने सुरू केली होती, न्यूजपेपर ग्रुपने सुरू केलं होतं. 1-2 वर्षात थांबला. अगदी. म्हणजे तो मोठा ग्रुप आहे, तो का थांबला मला आश्चर्य आहे. पण मला असं कोणाच्या तरी सहकार्याने ते तिथे लिटरेचर फेस्टिवल मुंबईचा करावा असं वाटतं. आणि मुंबई जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा तो फक्त महाराष्ट्र आणि मराठी नाही आहे. मुंबई ही जुन्या काळापासनं ही ब्रिटिश कालामध्ये जे प्रॉव्हिन्सेस होते त्याच्यामध्ये बॉम्बे स्टेटचा एक भाग होती. बॉम्बे स्टेट वॉज फ्रॉम सुरत, साऊथ गुजरात टिल उत्तर कन्नडा. उत्तर कन्नडा म्हणजे उत्तर कर्नाटका, गोवा सोडून जे पोर्चुगीज होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये मुंबईला एक महत्त्व आणण्यामध्ये, मुंबईचं एक मोठं स्थान निर्माण करण्यामध्ये तिथले लोकल लोकांचा सहभाग आहे. जे कोळी आहेत, आगरी आहेत, भंडारी आहेत, पाठारे प्रभू आहेत, हो की नाही? त्याच्यानंतर मग पारसी लोक आहेत, पारसी समाज आहे. पारसी लोकांनी सुद्धा किती काय काय, भाऊ दाजी लाड सारखे असे महाराष्ट्रीयन लोक आहेत. ह्या सगळ्या लोकांनी एक जी मुंबई निर्माण केली, त्या मुंबईला रेप्रेझेंट करणारं एक्झिबिशन तिथे होऊ शकतं. खरं. मुंबई म्हणजे काय? आज जो वाद होतो ना, मुंबई ही फक्त मराठी लोकांची, असं नाही आहे. खरं. मुंबई ही सगळ्यांची कायमच होती आणि ह्या लोकांनी मिळून त्या मुंबईला विकसित केलेलं आहे. त्यामुळे मुंबईचं जे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाला पुन्हा उजागर करणं किंवा त्याच्यामधलं डिजिटायझेशन करणं, इतक्या संहिता आहेत, त्या संहिता वाचण्यासाठी एक चांगलं एक वातावरण तिथे निर्माण करणं. म्हणजे त्या एशियाटिक सोसायटीपासनं लिटरली 200-300 मीटरवरती तिथे एक स्टारबक्स आहे. तिथे यंगस्टर्स जाऊन बसतात. हां, एवढीशी कॉफी जी असते ती 200-300 रुपयाची पितात. मला माझ्या एशियाटिक सोसायटीच्या आतमध्ये तिथे कॅफे करायचा आहे. आय वॉन्ट द यंगस्टर्स टू कम इन. या यंगस्टर्स या तुम्ही. तिथे बाहेरच्या स्टेप्स आहेत, त्याच्यावरती आज भजन जॅमिंगचे प्रोग्राम्स होत आहेत. म्हणजे
आपण आजच्या जनरेशनला फक्त नावं नाही ठेवू शकत, त्यांना सुद्धा कुठेतरी ती आध्यात्मिक गरज आहे. ते त्या वेगळ्या पद्धतीने जॅमिंगमध्ये गिटार वाजवून हे वाजवून करत असतील, पण शेवटी ते अध्यात्म आहे. त्यामुळे तसा आध्यात्मिक एखादा जॅमिंगचा म्युझिक फेस्टिवल त्याच्यावर का नाही होऊ शकत? आणि त्याच्यासमोर पूर्ण एवढं मोठं हॉर्निमन सर्कल आहे, त्याच्यामध्ये 2000 लोक बसू शकतात. त्यामुळे ह्या स्टेप्सचं जे आहे ते व्यासपीठ झालं, समोर ते झालं, अशा वेगळ्या 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 कल्पना आहेत किंवा त्या संहिता आहेत. आता मी माझ्या सिनेमॅटिक ह्या ज्या मी कहाण्या लिहितो त्यासाठी स्क्रीन प्लेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रिसर्च करतो. तो रिसर्च मी तिथे जाऊन करायचा म्हटलं तर त्या धुळीने मी परेशान होतो. माझ्यासारखाच माणूस बसताच येत नाही तिथे. त्यामुळे जास्त लोकांनी येऊन तिथे रिसर्च करावा आणि नुसतंच मुंबईतल्या नव्हे, भारतातल्या लोकांनी येऊन करावा, विदेशातल्या लोकांनी येऊन रिसर्च करावा. त्यासाठी युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर ट्विन सिटी हा एक कॉन्सेप्ट झाला होता. कारण जर्मनीच्या विरुद्ध आणि बाकी काही देशांच्या विरुद्ध इतका तणाव होता सगळ्यांमध्ये आणि द्वेष भावना एवढी जास्त होती की कोणीतरी 4 लोकांनी चांगला विचार केला की आपण आता हे याचं प्रेमात रूपांतर करूया, आदान प्रदान करूया, आणि ट्विन सिटीजची कल्पना आली. मी MP टुरिझम चेअरमन असताना ग्वालियर आणि सॉल्झबर्ग ऑस्ट्रियामध्ये त्याचं ट्विन सिटी केलं. मला आता ट्विन लायब्ररीज करायच्या आहेत. एशियाटिक सोसायटीला आपण वेगळ्या वेगळ्या BHUची लायब्ररी, भारतामध्ये चेन्नईमधली एक सरस्वती लायब्ररी किंवा विदेशामध्ये लंडनमधल्या लायब्ररीज, अमेरिकेतल्या लायब्ररीज, आणि ही एशियाटिक सोसायटी आहे. आपण प्रोग्रेस करायचा म्हणजे फक्त पाश्चिमात्य देशांना बघतो. ईस्टर्न ओरिएंटमध्ये लोकांनी किती प्रोग्रेस केलाय बघा की. अगदी खरं. इंडोनेशियाने किती प्रोग्रेस केलाय. म्हणजे खऱ्या अर्थाने सेक्युलर राष्ट्र ते आहे. मुसलमान असताना सुद्धा, इस्लामिक असताना सुद्धा आपल्या हिंदू इतिहासाला, हिंदू परंपरेचं ते जतन करतात. त्यामुळे तिथे मोठ्या मोठ्या लायब्ररीज आहेत. असं ट्विन लायब्ररी सिस्टीम करायची आहे. मग स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम रोटरी बिटरीमध्ये होतात की, तसं इथे का नाही होऊ शकत? पण ह्या सगळ्यासाठी ग्रँट्स हवे आहेत. तिथे आज स्थिती ही आहे की सगळा जो कारभार तिथला चाललाय, पुढच्या महिन्याचे पगार द्यायला पैसे कुठून आणू इतका विचार तिथे केला जातो. त्यामुळे होतं काय की पैसे नाहीत, काही चांगल्या योजना राबवता येत नाहीत. एका योजनेसाठी ग्रँट मिळाली तर ती ग्रँट पगारांसाठी डायव्हर्ट केली जाते. हे असले सगळे जे प्रकार उघडकीला येतात ना आणि निदर्शनाला येतात, त्याच्यामधनं वाटतं की हे आता बदललं पाहिजे. याच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. या 3 लाख संहिता लोकांना जगामध्ये पोचल्या पाहिजे. ही लायब्ररी तक्षशिलाच्या लेवलची लायब्ररी आहे. सर, पण हे सगळं होत असताना आणि ज्यावेळेला एशियाटिकबद्दल आपण बोलतोय, तुम्ही ज्या पॅनलकडून निवडणूक लढवताय त्यांच्यावर थेटपणे आरोप होतो की देशात ज्या स्वरूपाचं उग्र हिंदुत्व स्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तोच हिंदुत्वाचा विचार या साहित्य विश्वामध्ये आणण्याचा आणि या संस्थेवर आणण्याचा प्रयत्न या सगळ्या लोकांकडून होईल आणि त्यामुळे यांना दूर ठेवा. या आक्षेपाबद्दल तुमचं काय? माझं सरळ म्हणणं असं आहे की एकतर भारताच्या उज्ज्वल परंपरेला आमचं पॅनल जर वरती आणणार असेल, त्यात चूक काय आहे पहिलं सांगा. चूक एवढंच आहे की तुम्ही आजपर्यंत ह्या एवढ्या असंख्य संहितांमध्ये याही संहिता आहेत ना ज्या हिंदू विचारधारेच्या आहेत, आणि हिंदू म्हणून नुसतं नव्हे, भारतीय विचारधारेच्या आहेत. ही पुस्तकं आणि संहिता या भारताच्या संहिता आहेत, भारताची ज्ञान परंपरा आहे. मग आजपर्यंत तुम्ही त्याला दडवून ठेवलं तर आम्ही म्हणतो तुम्ही कम्युनिस्ट विचारधारेला आणि काँग्रेसी विचारधारेला धरून चाललात. कोणीही असो, त्या पंडित नेहरूजींनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया लिहिलं की नाही लिहिलं? त्यांनी त्यांना असं म्हटलं का की दिस डज नॉट एक्झिस्ट, असं काही नाहीच आहे भारतामध्ये, असं म्हटलं का? अहो मग शिका पंडितजींकडनं. त्यामुळे काही नाही आहे. दुसरं, मरगळ आलेली आहे, सगळ्या व्यवस्थापनावरती मरगळ आलेली आहे. काहीही तिथे नवीन काम होत नाही आहे. पण तरी ह्या आधीच्या लोकांना आपली खुर्ची सोडायची नाही आहे आणि नवीन लोकांना येऊन नवीन काम करू द्यायचं नाही. आता जे मी तुम्हाला आयडियाज सांगितल्या, ह्या त्या तिथे ज्या संहिता आहेत त्याच वाचायला लोकांना आणणार आहे ना मी तिथे काय भगवा झेंडा नाही लावणार आहे, तिथे मी BJPचा फ्लॅग नाही लावणार आहे. जे आहे त्याच्या आतमध्ये तेच वाचायला या आणि एक्सचेंज प्रोग्रामच्या थ्रू ते आपलं जे ज्ञान आहे ते बाहेर जाऊन पखेरा, हेच सांगणार आहे ना मी.
मी काय म्हणजे तुम्ही मार्क्स आणि मार्क्सवादी आणि हे ते एवढंच बोलायचं की काय? तेही आहे, पण ते मेलं आहे या देशामध्ये आता. तुम्हीच काही लोक चार टाळकी जी आहेत ती जिवंत ठेवताय त्याला. त्यामुळे हे हे म्हणणं की उग्र हिंदुत्ववाद, काय उग्र हिंदुत्ववाद? पॉलिटिक्सशी याचा काही संबंध नाही आहे. म्हणजे इनफॅक्ट मी तर आणि एक पाऊल पुढे जाऊन म्हणेन, ह्या पॅनलमध्ये आधीपर्यंतची जेवढी पॅनल्स होती त्याच्यामध्ये काही आमचे मित्र पण आहेत. आम्हाला आमचं एक एक्सपर्ट पॅनल तयार करावं असं वाटतं. त्याच्यामध्ये जर मला असं वाटलं की ॲडव्हर्टायझिंगबद्दल, मला आता ॲडव्हर्टायझिंगची गरज पडणार, तर ॲडव्हर्टायझिंगबद्दल काही असेल तर मी त्या पॅनलमधनं कोणतरी ॲडव्हर्टायझिंगचा एक्सपर्ट असेल त्याला बोलावीन की ग्रंथालयाच्या विकासासाठी ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून आपण काय करू शकतो. लीगल काही असेल त्याला बोलावीन, लिटरेचर काही असेल त्याला बोलावीन. म्हणजे खरं ते सांगतो, कुठेही आजपर्यंत ज्या पद्धतीचं एक त्याला काय काय शब्द आहे त्याला, अस्पृश्यता. हिंदू म्हटलं की तो अस्पृश्य, त्याला ते वाळीतच टाकायचा. तो हिंदुत्वाबद्दल बोलतोय त्याला वाळीतच टाक. अरे का? तुमचीच एक विचारधारा आहे का? आणि हे जे काय मी बोलणार आहे ते त्या त्या संहितांमधलंच बोलणार आहे ना, नवीन काहीच बोलणार नाहीये. आणि ते ज्ञान बाहेर जावं. आणि जे मेन फाउंडेशन आहे एशियाटिक सोसायटीचं, ती का स्थापन झाली? ओरिएंटल स्टडीजसाठी स्थापन झाली. मग ओरिएंटचं महत्त्व आणि ओरिएंटमध्ये काय काय पूर्वकालीन झालेलं आहे ते लोकांना माहीत असणं ह्यात वावगं काय आहे? त्यामुळे ह्याला काही अर्थ नाही आहे. त्यांना सत्ता सोडायची नाही आहे म्हणून काही ना काहीतरी कारणं देतात. अगदी आपण भारताच्या इतिहासात डोकावलं की मुघल येणार, औरंगजेब येणार, त्या अगोदर मग हिंदुइझममधले येणार, बुद्धिझम येणार. हा इतिहास आहे, तो इतिहास येणारच. आणि त्यामुळे तो फक्त एका वर्गापुरता मर्यादित आहे असं होत नाही. तर इतिहासासारखा मांडला गेला पाहिजे आणि तो वाचलाही गेला पाहिजे. आणि त्यातून जे शिकता येईल ते शिकलं गेलं पाहिजे. मुळात हाच विचार देण्याचा तुम्ही प्रयत्न करता. इतिहास हा शब्दच आहे ना, इतिहास. हे असं घडलं, अगदी खरं. पण ते जे घडलंय ते तुमच्या सो कॉल्ड पुरोगामी विचारधारेला खत पाणी घालत नाही, म्हणून तुम्ही त्याला दाबून ठेवणार. आणि त्या इतिहासाचा गौरव ज्यांना वाटतो त्यांना उग्र हिंदुत्ववादाचा लेबल लावणार. याला काही अर्थ नाही. आज हवंय लोकांना हेच सगळं. बघा ना लोक काय मागतायत. पूर्ण विश्वामध्ये आज भारताला वेगळ्या दृष्टीने बघतायत. भारताच्या इतिहासाबद्दल रॉबर्ट स्वोबोडासारखे लोक इथे येऊन शिकून गेले. हायडलबर्ग युनिव्हर्सिटीमधनं त्यांनी पुस्तकं लिहिली. अघोरा म्हणून त्यांचं केवढं मोठं पुस्तक आहे, केवढं फेमस आहे ती पुस्तक मालिका. त्याच्यानंतर डेव्हिड फ्रॉलेसारखे मोठे वैचारिक, म्हणजे ते काय मूर्ख लोक नाही आहेत की काहीतरी आपलं हिप्पी होता तो आला आणि काहीतरी हिंदुत्वाचा चोगा घालून तिकडे, असं नाही आहे. डेव्हिड फ्रॉलेंनी जी पुस्तकं लिहिली वेदांवर, उपनिषदांवर, अशी पुस्तकं लिहिली आहेत. आज ते स्वतः, कारण हिंदू धर्मामध्ये कन्व्हर्जनला स्थान नाही, आपण कन्वर्ट करत नाही कोणाला. इट्स अ वे ऑफ लाईफ. ते स्वतः हिंदू म्हणून जगतात आणि त्यांनी स्वतःचं नाव वामदेव शास्त्री असं ठेवलेलं आहे. वामदेव हे शिवाचं एक नाव आहे. त्यामुळे हे जे काय त्याचं महत्त्व आहे ह्या इतिहासाचं, भारतीय ज्ञान परंपरेचा जो एक विशाल विस्तृत महासागर तिथे आहे, त्याचं महत्त्व आहे. ते येऊ दे बाहेर. पण हे सगळं करत असताना ज्या वेळेला हा विचार आपण मांडण्याचा प्रयत्न करतो, वेदांबद्दल बोलतो, उपनिषदांबद्दल बोलतो, त्यावेळेला या वेदांना, उपनिषदांना अध्यात्मापेक्षा धर्म म्हणून बघितलं जातं. आणि अध्यात्म जे आज प्रत्येक पिढीला हवं आहे, आणि ते अध्यात्म हे काही विशिष्ट एका धर्मापुरतं मर्यादित नाही आहे. तर त्याबद्दल तुम्ही कसं म्हणाल की नव्या पिढीला, आपण आत्ता जी जेनझी म्हणतोय त्यांना पण अध्यात्माची गरज आहे, पण मग त्या अध्यात्माकडे जाताना तुमच्यावर हिंदुत्वाचा शिक्का बसतो का, अशी जी एक भीती बाळगणारा एक वर्ग आहे, त्यांच्याकडे तुम्ही कसं बघता? हा भीती बाळगणारा कुठला वर्ग आहे? तोच पुरोगामी वर्ग आहे. बरं, होय की नाही? त्यालाच भीती वाटते की आपलं स्थान जे आहे ते ढळून जाईल. समाजामधलं, राजकारणामधलं स्थान ढळून जाईल. कुठलंही स्थान अढळ नसतं ध्रुवापेक्षा. तर ध्रुवाचंच एक स्थान अढळ आहे, तो ताऱ्याच्या रूपात तिथे बसलेला आहे. एव्हरीथिंग इज रिप्लेसेबल. पण हे जे वेद, उपनिषद ह्याला जे आपण म्हणतोय ना हिंदुत्व वगैरे, त्याला
रिलिजन म्हणून बघितलं जातं तिथे प्रॉब्लेम आहे. ओके. तो धर्म म्हणून बघितला तर प्रॉब्लेम नाहीच आहे. ते अध्यात्म आहे. अध्यात्म हे सगळ्यांचं एकसारखं असतं. ते आध्यात्मिक, आत्म्याची उन्नत गती व्हावी, आपल्या आत्म्याचा विकास व्हावा म्हणून जे ज्ञान असतं ते आध्यात्मिक ज्ञान असतं. आणि ते धर्म म्हणून आहे, रिलिजन म्हणून नाही आहे. हे जेव्हा वाचाल त्यावेळेला तुम्हाला कळेल सगळ्या लोकांना की हे सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे. आणि म्हणूनच डेव्हिड फ्रॉले आज वामदेव शास्त्री म्हणून त्याच रसांमध्ये आस्वाद घेऊन जगतायत. त्यामुळे ही जी भीती आहे ती भीती ज्यांना आहे त्यांना असावी. त्यांची चिंता मी का करू? मला माझ्या पुढच्या पिढीची चिंता आहे. ती पिढी जी आहे ती उगाचच काहीतरी असे शर्ट घालून फिरतात. कोण अरे शे ग्वेराचे शर्ट घालून फिरतात. ओके. आता ती कम्युनिस्ट क्रांतीमध्ये ग्वेरा हा तिकडे क्युबामध्ये फिडेल कास्ट्रो बरोबर लढला होता. त्याला मी एका मुलाला विचारलं हे कोणाचं आहे रे चित्र? शे ग्वेरा. कोण आहे तो? ते शे पण म्हणत नाही, ते चेग्वेरा असं काहीतरी सांगितलं त्याने मला. म्हटलं हा कोण होता? हे नाही माहिती मला. तो लढाकू होता, लढत होता. कशासाठी लढत होता माहिती नाही. सो हे जे काय आहे ना ते याच्यातनं दूर नेऊन ह्या पिढीला आपल्याकडची ज्ञान परंपरा काय आहे, ज्याने मोठे मोठे ऋषी मुनी निर्माण केले. आज तुमचं सगळं IT वर्ल्ड आणि कम्प्युटर वर्ल्ड ज्या शून्यावरती आधारित आहे ते शून्य या भारत देशात निर्माण झालं. भास्कराचार्य, आर्यभट्ट, भास्कराचार्य, वराहमिहिर यांनी उज्जैनीमध्ये बसून सूर्य सिद्धांत, सिद्धांत शिरोमणी एवढे मोठे मोठे ग्रंथ लिहिले. हे जे सगळं ज्ञान आहे हे वाचा तरी येऊन ज्याला ज्याच्यामध्ये रस असेल तो. म्हणजे आता मला त्याच्यामध्ये रस नसेल तर मला सांगा हात धरून हेच वाच, तसं नाही. पण आपल्याकडे वेगवेगळ्या विधांमधलं ज्ञान होतं आणि आजही आहे. ते येऊन वाचा की. तुम्हाला आर्किओलॉजीत इंटरेस्ट आहे, आर्किओलॉजी टेम्पल आर्किटेक्चर आपल्याकडे किती प्रगत आणि विकसित होतं, हो की नाही? त्यामुळे त्या आर्किटेक्चरच्या स्टुडंट्सना ते येऊन वाचा इकडे, त्याच्याबद्दलच्या संहिता काढून द्या. आणि हे ह्याच्यात करण्यात गैर काय आहे मला तेच कळत नाही आहे. फक्त खुर्ची सोडायची नाही आहे आणि म्हणून मग काहीतरी कोर्टात जाऊन काहीतरी हे लावत राहायचं. आता तर हायकोर्टाने पण सांगितलं ना की काय, आता लास्ट ज्यांनी लावला होता तो एक पिटिशन लावला होता त्यांनीच पुढची डेट मागितली. आता 4 जुलैच्या इलेक्शनच्या नंतरची डेट दिली आहे. पण नाही, आता इलेक्शनचा विषय निघाला म्हणून मुळात तुम्ही मतदार अधिकचे नोंदवण्यासाठी म्हणून विशेष मोहीम राबवली आणि त्यासाठी काही उद्योजक मागे उभे आहेत, त्यांच्या थ्रू ही राबवली जाते आहे. आणि त्यातून बिल्डर लॉबीला या पूर्ण प्रॉपर्टीवर इंटरेस्ट आहे असा एक आरोप होतोय. आणि त्यासाठी म्हणून तुमचं पॅनल पुढे गेलंय असा थेट आरोप आहे. हे कसं आहे माहिती आहे का की म्हणजे महाराष्ट्र विधानसभेमध्ये बहुमत जर आलं तर त्या सगळ्या बिल्डरांना विधानसभा देऊन टाकणार आहेत हे असं म्हणण्यासारखं आहे. अहो 220 वर्ष जुनी ही वास्तू, 220 ही हेरिटेज प्रॉपर्टी आहे. ही कोण देणार? कोण बिल्डर लॉबीला देणार? बिल्डरांनी त्याच्यामध्ये ह्या सगळ्या आमच्या विजनसाठी आणि मुंबईच्या विकासासाठी, ज्ञान परंपरेच्या विकासासाठी आणि भारतीय ज्ञान जगापर्यंत पोचावं ह्यासाठी जर आम्हाला मदत केली तर स्वागत आहे. ती वास्तू देऊन कशी ती वास्तू देणार कोणाला? कुठलं कोर्ट मान्य करणार आहे? आहात ना तुम्ही सगळे पुरोगामी, तयार राहा की पिटिशन घेऊन मग की कुठल्या बिल्डरला. अरे काय हसण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे आज बीजेपीचं बहुमत आहे बरं का तिकडे. त्यामुळे ते दिल्लीमधली जी जुनं पार्लमेंट हाऊस आहे ना तिथे आता हे येणार आहे, काय अडाणींचं मोठं टाउनशिप येणार आहे असं म्हणण्यासारखं आहे हे. अहो या किती जुन्या वास्तू आहेत. असं होतं का कधी? काही काय सर, या पूर्ण परिस्थितीमध्ये जो नवीन वाचक तुम्ही म्हणताय, हा नवीन वाचक हा वाचन परंपरेशी जोडला जावा या दृष्टीने प्रयत्न होणं गरजेचं आहे. तो ह्या मोबाईलच्या ह्यातनं बाहेर यावा आणि पुस्तकांकडे जावा, ही इच्छा आहे. पण जर म्हणजे एशियाटिकचा एक इतिहास बघितला तर सहजतेनं तुम्हाला मेंबरशिप पण मिळेल की नाही हा प्रश्न असतो. बरं, प्रवेश पण मिळेल की नाही हा प्रश्न असतो. मुळात त्या पायऱ्यांपर्यंत जाणं शक्य आहे, पण त्या पायऱ्यांच्या आत दरवाजातून आत जातानाच भीती वाटते की हे आपल्यासाठी आहे की नाही. म्हणूनच तर कॅफे ना,
म्हणूनच वेगळ्या वेगळ्या आणखीन काहीतरी सभासद नोंदणीसाठी जसं कितीतरी क्लब्समध्ये असतं, टेम्पररी मेंबरशिप असते, कॉर्पोरेट मेंबरशिप असते, असंही असतं ना. ह्या वेगळ्या वेगळ्या नवीन कॅटेगरीज शोधायला लागतील आम्हाला आणि त्या नवीन कॅटेगरीज निर्माण कराव्या लागतील, जेणेकरून मूळ उद्देश जो ग्रंथालयाचा आहे तो पूर्णत्वाला जाईल. त्यात कोण थांबवणार आहे? आपण काही वेगळं वावगं काम करतोय का? काही चुकीचं करत नाहीये ना, मग ठीक आहे ना. येऊ दे की कॅफे सुरू करू ना तिकडे. कॅफे सुरू करू. ते आज जे तिकडे 250-300 रुपयाची कॉफी पीत बसलेत तिकडे स्टारबक्समध्ये, इथे येऊन बसू देत. तो पैसा सुद्धा इथेच. आता तुम्हाला पगार द्यायला पैसे नाहीत. हां, त्यामुळे ते लोक जे आहेत ते विचार करतात, तिथे कर्मचारी लोक, की आता यार माहिती नाही मला पुढे काय होईल माझं, मी इथे कामावर येणार आहे का नाही येणार. मग त्यांचा तो उमेद निघून जाते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटून, प्रधानमंत्र्यांना, कल्चर मिनिस्ट्रीला भेटून एक कॉर्पस निर्माण करावा का, किंवा त्यांनी कलकत्तामध्ये केलंय एका लायब्ररीमध्ये तसं. त्यामुळे कल्चर मिनिस्ट्रीच्या थ्रू सांस्कृतिक मंत्रालय दिल्ली, ओके, तिथून काहीतरी असं केलंय, त्याची माहिती काढू आम्ही. आणि त्याच्या व्यतिरिक्तही काही करता येईल का, की एक ऑपरेशनल कॉस्टसाठी एक काही आपल्याला दरवर्षी मिळेल का, किंवा कॉर्पस मिळेल का, असं केलं पाहिजे ना, जेणेकरून कर्मचाऱ्यांना ही एक हमी मिळेल की नाही बाबा आता छान काम करायचंय. एक नवीन एन्व्हायरमेंट आलं ना की नवीन एनर्जी येते. अगदी खरं. ती एनर्जी हवी आहे. मुळात नव्या पिढीला जर जवळ करायचं असेल तर तुम्हाला बदलावं लागेल आणि बदल हा काळानुरूप करावा लागेल. मग कॉफी हाऊसमध्ये बुकशेल्फ असतात की नाही, आणि ती त्यानिमित्तानं जास्तीत जास्त काळ ग्राहकांना आपल्या कॅफेमध्ये बसावं यासाठी प्रयत्न केले जातात की नाही, त्याला आपण विरोध करतो का? मग याही संकल्पनांना आपण स्वीकारलं पाहिजे. जर अशा नव्या संकल्पना आणल्या गेल्या तरच ही नवी पिढी ही या साहित्याशी, या परंपरेशी जोडली जाईल, नंतर ती जोडली जाणार नाही. त्यामुळे यांच्या या विचाराचं स्वागत होणं अत्यंत गरजेचं आहे. नितीशजी, पण या पूर्ण प्रक्रियेमध्ये मुळात तुम्ही खासदार राहिलेले आहात आणि महाराष्ट्राशी तुमची नाळ जोडलेली आहे. तुम्ही मुंबईकर आहात मुळात. मुंबईकर, साऊथ मुंबईकर आहे. म्हणजे येता जाता प्रत्येक आठवड्याला मी ती एशियाटिक लायब्ररी पाहिलेली आहे. अगदी. आणि मराठी मीडियम मधून शिकलेला, मराठी माध्यमातनं गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतनं शिकलोय, आणि त्याच्या आधी रॉबर्ट मनीतनं शिकलोय, जिथे महर्षी कर्वे शिकले. तर या पूर्ण परिस्थितीमध्ये भाषा, मराठी भाषा म्हणून तुमचं उत्तम असा मराठी भाषेवरचं ज्ञान आहे, अभ्यास आहे, आणि मुळात त्याबद्दलची तुमची एक आकृष्टता पण आहे, त्यावर तुमचं एक जिव्हाळा सातत्यानं जाणवतो. तुम्हाला असं वाटतं का की मराठी पण किंवा मराठी भाषा ही मुंबईतून हरवत चालली आहे? मराठी भाषा पुण्यातनं पण हरवत चालली आहे. सगळी शहरं जशी वाढतायत आणि कामानिमित्त बाहेरचे लोक येत आहेत, तशी तशी ती भाषा कमी ऐकायला मिळते. आणि जे म्हणजे जुन्या काळी आता मुंबईमध्ये जसं आम्ही भाषा ऐकायचो मराठी, तशी आज नाही ऐकायला मिळत. पुण्यातही ऐकायला मिळत नाही. मी काही काळ नाशिकमध्ये भोसरा मिलिटरी स्कूलमध्ये होतो, तिथलीही भाषा बदललेली आहे. सगळीकडची भाषा बदलते. भाषा बदलली तरीसुद्धा जी भाषा आधी ऐकली होती ती कुठेतरी ऐकू येतेच ना. काही लोक असतातच की ते म्हणतात की मला ही माझी भाषा जिवंत ठेवायची, मी असंच बोलणार. त्याला तुम्ही हेकेखोर म्हणा किंवा अगदी उच्चभ्रू यातले असे नाकावर शेंडा असलेले म्हणा, काही म्हणा, पण तो त्याचं काम करतोय ना भाषेला जिवंत ठेवायचं. त्यामुळे भाषा अशी मरत नाही, भाषा परिवर्तित होत राहते, पण कुठे ना कुठेतरी ते पुन्हा साहित्याच्या रूपाने ती जिवंतच असते. आणि खरं तर जी मूळ भाषा आहे ती साहित्यामध्येच जिवंत असते, आणि म्हणूनच त्या साहित्याला सर्वश्रुत करणं हे आवश्यक असतं. आणि त्यासाठी मग डिबेट्स व्हायला पाहिजेत. तुम्ही मध्ये औरंगजेब म्हणालात, तर मला लिटफेस्टमध्ये असं नाही करायचं. मी जर असं केलं ना की सगळे हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांना एका मंचावर आणलं आणि म्हटलं की आता आपण शिवाजीवर बोलूया, ओके, तर तुम्ही माझ्यावर दोषारोपण करू शकता. पण मी अशाही लोकांना आणणार जो म्हणेल, एक सुरू करायला, जो म्हणेल की औरंगजेब किती छान होता, तर कमिटेड माणूस होता. त्याच्याने एक डिबेट होईल. हाणामारी नव्हे, फतवे काढणे नव्हे, साहित्यावर आधारित, इतिहासावर आधारित, मराठ्यांच्या बखरीवर आधारित आणि मोगलांच्या फरमानांवर आधारित हेल्दी डिबेट होऊ दे ना. ऐकू दे ना समाजाला औरंगजेबाने काय केलं.
त्यामुळे अशा हेल्दी डिबेट्स व्हायला पाहिजेत, जेणेकरून आजचा समाज जो आहे, जो आज त्याला कळत नाही आहे कुठे काय, कारण ह्याच्यामध्ये सगळं येत नाही आहे हो. आणि जेव्हा आपण साहित्यिक कृती किंवा एखादी वास्तू, साहित्यिक वास्तू म्हणतो, मग त्या लेवलचे लोक तिथे येऊन बोलतात. त्यामुळे हे सगळं समाजाने ऐकलं पाहिजे, आजच्या पिढीने ऐकलं पाहिजे. म्हणजे त्या पिढीला एक कुठेतरी त्यांची जडणघडण ही बरोबर दिशेने होईल असं मला वाटतं. अगदी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. सोशल मीडियावरून आपण सुरुवात केली होती. सोशल मीडियाचे अल्गोरिदम हे तुम्हाला एका विशिष्ट विचारानं सातत्यानं एक नॅरेटिव्ह देत असतात आणि त्यातून तुम्ही एका विचारानं विचार करायला लागतात आणि तुमच्या भूमिका ठरवायला लागतात. मुळात पुस्तकं तसं करत नाही. पुस्तकं तुम्हाला संधी देतात तुमचं स्वतःचं मत तयार करण्यासाठी, म्हणून एक वेगळा विचार तयार करण्याची संधी तुम्हाला देतात. आणि त्यामुळे जे सोशल मीडियावरून मिळतं आहे ते समजण्या इतपत ठीक आहे, पण त्यात जर डीप डाईव्ह करायचं असेल, खोलवर जाऊन अभ्यास करायचा असेल तर पुस्तकांची ती गरज आहे. आणि नव्या पिढीला जर आपण पुस्तकांशी जोडू शकलो तर जो एकतर्फी विचार मांडला जातो आहे किंवा तोडण्याचा विचार मांडला जातो आहे किंवा कधी डावा विचार खूप आक्रमक होतो आहे, कधी उजवा विचार खूप आक्रमक होतो आहे, यातला जो मध्यम मार्ग आहे तो स्वीकारायचा असेल तर पुस्तकं अभ्यासावे लागतील आणि काय सत्य आहे ते शोधावं लागेल. आणि त्यासाठी म्हणून या लायब्ररीची गरज आहे आणि तिथपर्यंत या युवकांना पोहोचवण्याची गरज आहे. मला वाटतं तुम्ही त्या दिशेनं काम करण्याचा प्रयत्न आमचं करताय. स्वप्न हेच आहे. अगदी. आणि पुस्तकं वाचण्याने काय होतं ना, एक संयम येतो माणसामध्ये, पेशन्स येतो. मला हे लिहिलं, कारण पुस्तकं लिहिणाऱ्याने आधी खूप अभ्यास केलेला असतो अगदी. आणि मग तो लिहितो. काही असेल, कम्युनिस्ट असेल आणि कोणी कोणताही असेल. असेल. मी कम्युनिस्ट पुस्तक पण जरी वाचलं तरी मी त्याच्याशी सहमत नसेल, पण त्याने असं का म्हटलंय ह्याचा मी विचार करीन. अगदी. ह्या विचार करणं किंवा सिंहावलोकन करणं सगळ्या गोष्टींचा, समाजाचा, राष्ट्राचा, माझ्या आयुष्याचा, किंवा पेशन्स निर्माण करणं हे पुस्तकच करतं. अगदी. त्यामुळे हे ग्रंथालय पुन्हा पुनरुज्जीवित झाली पाहिजेत आणि हे 220 वर्ष जुनं ग्रंथालय, एशियाटिक सोसायटी ही नवीन दिशेने ह्याने घोडदौड करायला पाहिजे. हे आमचं स्वप्न आहे आमच्या पॅनलचं. अगदी खरं सर. सर त्यासाठी म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कारण कोणत्याही विचाराचा माणूस असो, तो जर एका देश विकासाच्या दृष्टीनं विचार करत असेल, पुढच्या पिढीसाठी काम करत असेल तर त्याचं स्वागत केलंच पाहिजे. मनुष्य निर्माण झालं पाहिजे. त्यातून जर देश विकसित होत असेल तर त्यापेक्षा सौभाग्याचं असं काही नाही. आणि त्यामुळे ते झालं पाहिजे. आणि विचार तोच टिकतो जो काळानुरूप नवीन विचारांना स्वीकारत जातो. आपण काही शतकापूर्वी मांडलेलाच विचार योग्य आहे असं होत नाही. आणि त्यामुळे आधुनिक विचाराला स्वीकारत पुढे गेलो की मग नव्या दिशा सापडत जातात, नवे शोध लागत जातात आणि माणूस विकसित होत जातो. आणि त्यामुळे त्यासाठी ही वाचन संस्कृती टिकवणं गरजेचं आहे. तुम्हीही एशियाटिकशी जोडले जाल, अगदी एशियाटिक नाही, तुमच्या भागातल्या ग्रंथालयाशी जोडले जाल अशी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर तुम्ही आज वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला बोलायची संधी दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. थँक्यू.